काही लोक असतात त्यांच्याकरता हे खूप डिफिकल्ट असतं, काही लोकांकरता हे डिफिकल्ट असतं. काही लोक बघा ना, त्यांची पर्सनॅलिटीज अशी असते, ते जिथे जातात तिथे मित्र बनवतात, लगेच बोलतात, त्यांची ती स्टाईल, लगेच लोक पण त्यांना वेलकम करतात. असा एक व्यक्ती येतो मध्येच आणि आपल्याला वाटत पण नाही की हा नवीन माणूस आहे. त्यांची ती पर्सनॅलिटी असते, त्यांची ती बोलायची पद्धत असते, त्यांचा तो ओरा असतो. तर ते ना कुठेही जातात, पटकन रिलेशनशिप बनवतात, पटकन फ्रेंडशिप बनवतात, पटकन बोलतात आणि पटकन ओपन अप होतात. ओके. परंतु बरेच असे लोक आहेत, खास करून इंजिनियर्स, जे मशीन आणि डिझाईनबरोबर बोलतात आणि काम करतात, असे लोक कम्युनिकेशनमध्ये फार खराब असतात. एकदम टू दी पॉईंट स्पेसिफिक कम्युनिकेशन करत असतात ते. ओके. सो अशा वेळेस आहे ना, त्यांनी आपल्याला 4 स्टेप्स सांगितले आहेत. ओके. लोकांची काळजी घ्यायला स्टार्ट करा. समजा मी सुपरवायझर आहे, माझे हे 6 जण आहेत, तर सगळ्यात पहिले स्टार्ट केअरिंग अबाउट देम. त्यांची काळजी घ्यायला सुरुवात करा. त्यांच्याबरोबर पण काही गोष्टी होत असतात. हा काहीतरी दुःखी असतो, त्याची आई आजारी असते, त्याच्या मुलाला चांगले मार्क मिळालेले असतात. यू स्टार्ट टेकिंग केअर ऑफ देम. तुम्ही कॉन्शियसली काळजी करायला घ्या. मी माझ्या 6 लोकांच्या चौकशा करणं, त्यांना वेळेवर मदत करणं, त्यांचा मुलगा आजारी असेल तर बघायला जाणं. सो यू स्टार्ट टेकिंग केअर ऑफ इट. आणि केअर घेतली ना तर बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. दुसरं, प्रत्येक माणसामध्ये ना काहीतरी चांगले गुण असतात. प्रत्येक माणसामध्ये काही चांगले गुण असतात, ते तुम्ही शोधा. ते गुण त्याच्यामध्ये असतात आणि चांगले गुण असतात, आपल्याला ते शोधायला पाहिजेत. प्रत्येक माणसामध्ये चांगले, ॲव्हरेज आणि वाईट गुण असतात. त्यातले चांगले गुण शोधा आणि त्या चांगल्या गुणांची तारीफ करा. तिसरी स्टेप आहे, आपल्यामधले चांगले गुण शोधा, आपल्या स्वतःमधले चांगले गुण शोधा आणि लोकांना शेअर करा की तुम्ही गिटार वाजवता, तुम्ही हायकिंगला जाता, तुम्ही ट्रॅकिंगला जाता, तुम्हाला अमुक क्रिकेट मॅच फार आवडते. तर लोकांबरोबर शेअर करणं फार गरजेचं आहे. आणि रोज प्रत्येकाला एक चांगलं काम करताना पकडा आणि त्याचं कौतुक करा. चुकीचं काम करताना पकडून त्याला आपण बोलू शकतो, पण लोकांना इन्स्पायर करायचं असेल, मोटिवेट करायचं असेल तर लोकांना चांगली कामं करताना पकडा आणि त्यांचं भरपूर कौतुक करा. तुमच्याकडे चांगली कामं वाढण्याची खूप शक्यता वाढेल. हेनरी फोर्ड म्हणतो, लास्ट टॉपिकला हेनरी फोर्ड म्हणतो, मला फक्त लोक पाहिजेत आणि त्यांचे 2 हातच पाहिजेत. पण लोक जेव्हा येतात फॅक्टरीमध्ये तेव्हा ते फक्त 2 हात घेऊन नाही येत. त्यांच्या तब्येतीचे प्रॉब्लेम, त्यांच्या घरचे प्रॉब्लेम, त्याचं गचाळ राहणं, त्याचं तंबाखू खाणं, त्याचं कॅरेक्टर, त्याची पर्सनॅलिटी. ओके. हे सगळे मुद्दे दिलेत बघा. कॅरेक्टर, त्याचं बिहेवियर, त्याच्या चांगल्या गोष्टी, त्याच्या वाईट गोष्टी, सर्व घेऊन तो येतो फॅक्टरीमध्ये. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच घेऊन तो येत नाही, त्याच्याबरोबर अशा अनेक गोष्टी घेऊन येतो. ओके. त्याच्यामुळे होतं काय, तुम्ही फार जर अटी घातल्या मला असाच माणूस पाहिजे, तसाच माणूस पाहिजे, तर तुमचं ऑर्गनायझेशन बिल्डिंग प्रोसेस थांबून जाईल. ओके. प्रत्येक माणूस काय घेऊन येतो आणि त्याचा माझ्या ऑर्गनायझेशनसाठी काय फायदा आहे त्याच्यावरती फोकस करा आणि बाकीच्या सर्व गोष्टी ॲक्सेप्ट करायला शिका. ओके. त्याचा हेल्थ प्रॉब्लेम, त्याच्या बायकोचं भांडण, त्याच्या भावाबरोबर चाललेली केस, त्याच्यामुळे होणारे परिणाम, हे सगळ्यांना तो सांगत असतो आणि त्याचे दुष्परिणाम होत राहतात. ह्याचे दुष्परिणाम होत राहतात. त्यामुळे तुम्हाला जर त्या माणसाकडनं 2 गोष्टी हव्या असतील तर त्याच्या उरलेल्या 8 गोष्टी सहन करण्याची क्षमता तुम्हाला ठेवावी लागेल. त्यालाच रिलेशनशिप असं म्हणतात. ओके. मला तो आवडत नाही, तो एकदम गचाळ राहतो, तो तंबाखू खाऊन कुठेही थुकतो, पण तो असं काहीतरी करतो जे आपल्या कंपनीमध्ये एकाच माणसाला येतं आणि तो आहे, आणि त्याच्यामुळेच आपण मॅच जिंकतोय. तर कारण तो आवश्यक आहे आपल्यासाठी. आणि तुम्ही लोकांना हायर करताना जर तुम्ही खूप अटी घालत गेलात तर तुम्हाला जे मोठं काम करायचं आहे, 100 कोटी, 200 कोटी, 300 कोटी, सो यू कॅनॉट पुट टू मेनी कंडिशन्स. आपण खूप कंडिशन टाकून पुढे जाऊ शकत नाही. रिलेशनशिपमध्ये त्याला ॲक्सेप्ट करायचं आहे जसा आहे तसा. ओके.